लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभेच्या नाशिक मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी म्हणून काल मंगळवारी पुन्हा एकदा मुंबई वारी करत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह हेमंत गोडसे यांनी ठिय्या मांडला। तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील ठामपणे उमेदवारीचा दावा केल्यामुळे अजूनही महायुतीच्या उमेदवारांबाबतचा संभ्रम हा कायमच आहे। मात्र आता मराठा समाजाच्या पाठोपाठ ब्राह्मण महासंघाचा देखील भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होतोय। जातीपातीचं राजकारण आणि हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करण्याची भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतलेली आहे। नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे। दरम्यान मराठा समाजाच्या पाठोपाठ आता ब्राह्मण महासंघाच्या वतीने देखील भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होत असल्यानं नाशिक जागेबाबत रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे। ब्राह्मण महासंघ कधीही कोणतीही राजकीय भूमिका घेत नाही। आपापल्या आवडीनं आपल्याला पटणाऱ्या राजकीय पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करावं असं आम्ही नेहमीच आवाहन करतो। यावेळी सुद्धा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण महासंघ म्हणून आमची हीच भूमिका राहील। परंतु छगन भुजबळ या जातीय द्वेष्टा आणि धार्मिक दृष्ट्या उमेदवाराला मात्र आमचा नक्की विरोध राहील। महाराष्ट्रात जातीचं सर्वात घाणेरडं राजकारण करणारे छगन भुजबळ, हिंदू देवदेवतांचे अपमान करणारे छगन भुजबळ, मंदिरांमधल्या शाळेमधल्या मूर्त्या काढून टाका असं म्हणणारे छगन भुजबळ, महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं विष आहे असं आम्ही मानतो। आणि हे विष दिल्लीला जायचं नाही किंवा जाऊ देणार नाही। याच्यासाठी फक्त ब्राह्मण समाज असं नव्हे तर खुल्या प्रवर्गातला सर्व समाज सर्वांनी मतदान त्यांच्या विरोधात करावं असं सुद्धा आम्ही आवाहन करतो। आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही। महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक समाजाचा एक उमेदवार उभा आहे, त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत। परंतु छगन भुजबळांना आमचा विरोध कायम होता आणि कायम राहील। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।